नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गाडीवर मिळतात तशी गोल कांदा भजी करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। छोटी अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेल्या आहेत। तुम्ही हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडेही करून घेऊ शकता। छोटा पाव चमचा ओवा घेतलेला आहे। भजी करण्यासाठी पीठ भिजवून घेऊया। बाउलमध्ये चण्याच्या डाळीचं पीठ टाकते। चण्याच्या डाळीचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेऊया। चण्याच्या डाळीच्या पिठाच्या गुठळ्या सर्व मोडून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनिटं पीठ छान फेटून घेऊया, म्हणजे आपली भजी छान खुसखुशीत व हलकी होतात। 2 ते 3 मिनिटं पीठ छान फेटून घेतलंय। पीठ छान फेटलं गेलंय। आता आपण याच्यामध्ये एक एक साहित्य टाकूया। 2 चिमूट हिंग टाकूया। 2 चिमूट हळद टाकूया। हळद अगदी थोडी टाकायची आहे। छोटा पाव चमचा ओवा घेतलाय। ओवा हातावर क्रश करून टाकूया, म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो। बारीक चिरलेला कांदा टाकूया। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय। 2 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतल्या त्या टाकूया। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। चवीनुसार मीठ टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। पीठ छान मिक्स करून घेतले। 2 ते 3 मिनिटं पीठ फेटून घेऊया। 2 ते 3 मिनिटं पीठ छान फेटून घेतले। पिठाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला भजी टाकता आली पाहिजे। कढईमध्ये तेल तापत ठेवते, भजी करायला घेऊया। गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवले। तेल गरम झाले। ह्या पिठात आपण 2 चिमूट सोडा टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। खायच्या सोड्याच्या ऐवजी तुम्ही 1 चमचा गरम तेलही टाकू शकता। आता आपण ही भजी तळून घेऊया। कढईमध्ये तेल गरम झाले। याच्यासाठी तेल मध्यम तापून घ्यायचं आहे, खूप कडकडीत नाही करायचं। भजी टाकूया। अशा पद्धतीने गोल गोल भजी टाकायची आहे। गॅस मी कमी केला आहे। लहान मोठी तुम्हाला पाहिजे त्या आकाराची तुम्ही भजी टाकू शकता। कढईमध्ये मावतील थोडी भजी टाकून घ्यायची। मीडियम गॅसवर सर्व बाजूने भजी तळून घ्यायची आहे। भजी छान फुगली आहे। भज्यांचा छान सुगंध सुटलाय। सर्व बाजूने भजी छान तळल्या गेली। आता आपण ही भजी काढून घेऊया। सर्व भजी काढून घेतली। छान झालीत आपली भजी। भज्यांबरोबर खाण्यासाठी मिरच्या तळून घेऊया। मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत। त्यांना मध्ये चीर देऊन घेतली आहे, म्हणजे त्या अंगावर उडणार नाहीत। मिरच्या तळून झाल्या आहेत। मिरच्यांवर थोडंसं मीठ टाकूया। भज्यांबरोबर खाण्यासाठी मिरच्या तयार झाल्यात। अशाच पद्धतीने उरलेली भजी आपण तळून घेऊया। मीडियम गॅसवर सर्व बाजूने भजी तळून घेऊया। भजी सर्व बाजूने छान तळल्या गेली। आता ही भजी आपण काढून घेऊया। छान झालीत आपली गोल कांदा भजी। गाडीवर मिळतात तशी गोल कांदा भजी आपली तयार झाली आहे। प्लेटमध्ये सर्व केली आहे। ही भजी आपण हिरव्या चटणीबरोबर सॉस बरोबर खाऊ शकतो। पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम भजी आणि गरमागरम चहा सर्वांनाच आवडतो। ही भजी चवीला खूप छान लागतात। झटपट होणारी आहे। घरगुती साहित्यामधून होणारी आहेत। भजी तोडून बघूया। आतून छान झाली आहेत। छान खुसखुशीत जाळीदार झाली आहेत। छान झालीत आपली भजी। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।